हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अमित शहांसोबत महायुतीची रात्री उशिरा बैठक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार थोड्याच वेळात दिल्लीत दाखल होणार। उर्वरित जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच निश्चित होईल, फडणवीसांची माहिती। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला सुरुवात। पंतप्रधान मोदींसह शहा, नड्डा, योगी आदित्यनाथ आणि फडणवीस उपस्थित। महाराष्ट्र भाजपची दुसरी यादी आजच जाहीर होण्याची शक्यता। शिवसेनेची धुरा राज ठाकरेंच्या हाती देण्याच्या चर्चांवर फडणवीसांचं उत्तर, असा कोणाचा पक्ष कोणाकडे जात नसतो। आमच्या मनसेसोबत फक्त युतीच्या चर्चा सुरू, फडणवीसांकडून स्पष्ट। उद्धव ठाकरे टोमणे बहादर, मी दिलेली उपमा ठाकरे सार्थ ठरवत असतात, फडणवीसांचा टोला। ठाकरेंनी एक वाक्य तरी विकासावर बोलावं, फडणवीसांची टीका। माझ्यावर गुन्हे दाखल करून तडीपार करण्याचं फडणवीसांनी पोलीस अधीक्षकांना सांगितलंय, जरांगेंचा आरोप। तसं झाल्यास मराठा समाज गप्प बसणार नाही, असाही जरांगेंचा इशारा। तर तडीपार करण्यासारखं जरांगेंनी केलंय काय? असं कुणालाही तडीपार करता येत नाही, लोक जरांगेंचे कान धरतायत, फडणवीसांची प्रतिक्रिया। दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी घेतली उदयनराजेंची भेट। उदयनराजे आज शहांसोबत चर्चा करतील, त्यानंतर साताऱ्यातल्या जागेबाबत अंतिम निर्णय होणार, फडणवीसांची माहिती। उदयनराजेंना उमेदवारी दिल्यास त्यांना बिनविरोध करणार का? फडणवीसांचा सवाल। तर 3 दिवसांपासून उदयनराजे दिल्लीत, किती आदर केला ते दिसलं, सतेज पाटलांचा खोचक टोला। काँग्रेसनं 7 जागांबाबत आम्हाला सांगावं, मवियातला तिढा संपल्यानंतर 26 तारखेला भूमिका जाहीर करू, प्रकाश आंबेडकरांकडून स्पष्ट। ठाकरे गट आणि वंचितची आघाडी राहिली नाही, मवियासोबत युती झाली तरच वंचित आणि ठाकरे गटाची युती, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। भाजपला घटना बदलण्यासाठी बहुमत हवंय, घटना बदलण्यासाठी बहुमत द्या असं माजी मंत्र्यांनी सांगितलंय। इंदापूरच्या सभेत शरद पवारांची भाजपवर टीका। अजित पवार गटाकडनं अजूनही शरद पवारांच्या फोटोचा वापर, निवडणूक आयोग आता काय निर्णय घेईल माहिती नाही, मात्र लवकरच सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल करणार, आव्हाडांची माहिती। सुप्रिया सुळेंचा दत्तात्रय भरणेंना करेक्ट कार्यक्रमाचा इशारा, तर जयसी करणी वैसी भरणे असं म्हणत सुप्रिया सुळेंचा व्हिडिओ ट्विट करून अंकिता पाटील यांनी दत्ता भरणेंना डिवचलं। कोल्हापुरात वंचितकडनं शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर, शाहू महाराजांना निवडून आणण्याची जबाबदारी आमची, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। शिंदेंना अडचण होऊ नये म्हणून महायुतीतनं बाहेर पडतोय, बारामतीत मविया विरुद्ध अपक्ष अशी लढत होईल, शिवतारे ठाम। तर उद्या बैठक घेऊन शिवतारे भूमिका जाहीर करणार। शिवाजीराव आढळराव पाटील यांचा 26 मार्चला अजित पवार गटात प्रवेश होणार, तर शिरूरमधनं उमेदवारी निश्चित, आढळराव पाटलांचा दावा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।